आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील या दोन मोठ्या सरकारी बँकेच्या खातेधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरीही आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। जेव्हा तुम्ही कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये बचत खाते उघडता तेव्हा तुम्हाला मिनिमम बॅलन्स अर्थात किमान शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्याचा नियम सांगितला जातो। म्हणजे नियम तुमच्यावर लागू होतो। जर का तुम्ही मिनिमम बॅलन्स खात्यात ठेवला नाही तर बँक तुमच्याकडून मोठा दंड आकारते। अलीकडेच देशातील एक मोठी प्रसिद्ध खासगी बँक ICICI मिनिमम बॅलन्स वरून खूपच चर्चेत आली होती। कारण ICICI बँकेने मिनिमम बॅलन्स 10,000 रुपयांवरून 50,000 रुपये केले होते। मात्र ग्राहकांच्या रोषानंतर बँकेने हा निर्णय मागे घेतला आहे। काही बँकांच्या मते खातेधारकांना चांगली व उत्तम सेवा देण्यासाठी मिनिमम बॅलन्स आवश्यक आहे। कारण ATM नेटवर्क, सुरक्षित मोबाईल बँकिंग ॲप्स, चेकबुक, आठवड्याचे 7ही दिवस 24 तास सेवा यासारख्या सुविधांवर बँकांचा मोठा खर्च होतो। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा। नंबर 1 इंडियन बँक। इंडियन बँकेने आपल्या देशभरातील कोट्यावधी खातेधारकांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। इंडियन बँक आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास खातेदारांकडून कोणतेही शुल्क आकारणार नाही। म्हणजेच आता बँक खात्यात पुरेसे पैसे नसतील तरी सुद्धा खातेधारकांना कोणताही दंड भरावा लागणार नाही। या निर्णयाचा ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे। कारण त्यांना खात्यात किमान शिल्लक ठेवण्याची चिंता करावी लागणार नाही। इंडियन बँकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट X वरून एक पोस्ट करून याबद्दलची माहिती सर्व ग्राहकांना दिली आहे। इंडियन बँकेने म्हटले आहे की तुमचा पैसा तुमचा नियम, आता तुम्हाला किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही व यासाठी तुमच्याकडून कोणताही दंड आकारला जाणार नाही। नंबर 2 SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। SBI बँकेच्या सर्व बचत खातेधारकांसाठी मोठी खुशखबर। अलीकडेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एका ग्राहकाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून अर्थात ट्विटर हँडल वरून ट्विट करून बचत खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवावे लागतील अर्थात सेव्हिंग अकाउंट मध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवावा लागेल असा प्रश्न भारतीय स्टेट बँकेला विचारला होता। या खातेदाराच्या प्रश्नाला उत्तर देताना भारतीय स्टेट बँकेने स्पष्टपणे सांगितले की खातेदारांना आता बचत खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याची गरज नाही। म्हणजेच आता तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे नसले तरीही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दंड द्यावा लागणार नाही। स्टेट बँक ऑफ इंडियाने ही जाचक अट 11/3/2020 पासूनच रद्द केली आहे, म्हणजे काढून टाकली आहे। मात्र बऱ्याच ग्राहकांना याबद्दलची पुरेशी माहिती नाही। स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळे देशभरातील कोट्यावधी खातेधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।